समाजात घडणाऱ्या निर्भीड निष्पक्ष बातम्या पाहण्यासाठी न्यूज देणारं चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. पाहत रहा अजिंक्यतारा न्यूज चॅनल. फॉलो करा, सबस्क्राईब. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करते, आपण प्रतिमा पूजन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी. या ठिकाणी प्रतिमा पूजनाने मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉफिया प्रस्तुत जलसा फॅशन शो 2026 ची सुरुवात होती. गेल्या 32 वर्षांपासून फॅशन डिझायनिंगचे उत्तम दर्जाचे शिक्षण आपल्या साताऱ्यामध्ये मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहे आणि पुण्या मुंबईच्या तुलनेत अगदी परवडणाऱ्या दरात उत्तम दर्जाचं शिक्षण या ठिकाणी आपल्याला मिळतं. या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आजच्या या सोहळ्याची फॅशन डिझायनिंग स्टुडंट्सला झालेली ओळख म्हणजेच आजचा हा कॉफिया प्रस्तुत जलसा 2026. आजच्या या जलसा 2026 ची सुरुवात आपण इतर सर्व कार्यक्रमांप्रमाणेच गणेश वंदनेने करूयात. या गणेश वंदनेसाठी
जित दानव कलभा स्वरवर लंबोदर धर हर हर कलभा नौमी श्री भगवन्तं गणपतिमति वरदं वरदन्ति मुखं सुमुखं सादर मे कर्णं सुरतं विपदुदधौतं धौतमलं शमलं शमलं विदमपि ददतं हतपापी शमलम् असं दिसतं आणि तोच हा पहिला राऊंड म्हणजे क्रिएटिव्ह राऊंड. एक मोठी फॅशन डिझायनर आहे जिचे रील्स आपल्याला सतत पडत असतात आणि ती वेगळंच काहीतरी करते. तिची क्रिएटिव्हिटी जगावेगळी आहे. कोणाला नाव आठवते का तिचं? कोण? उर्फी जावेद. बरोबर. अशा बऱ्याच क्रिएटिव्ह गोष्टी आजकाल आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतात आणि असाच पहिला राऊंड म्हणजेच क्रिएटिव्ह राऊंड आपण एन्जॉय करणार आहोत. सो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. राऊंड क्रिएटिव्ह राऊंड. 3, 2, 1 म्युझिक प्लीज.
नमस्कार सर, काय सांगाल जलसा फॅशन शो बद्दल आणि आजच्या सगळ्या राऊंड्स बद्दल? हॅलो सर्व प्रेक्षकांचे मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे हार्दिक स्वागत. आता मॅडमनी तुम्हाला सांगितले की जलसा फॅशन शो 2026 हा जो शो आपण आता सेकंड टाइम घेतोय. ह्याच्या अगोदर मागच्या वर्षी पण ह्याच महिन्यामध्ये आपण घेतला होता. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता आणि विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांच्या ह्या सगळ्यांचा एकत्रित मिलाप करून हा आपण कार्यक्रम करत असतो आणि त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण हा फॅशन शो आयोजित केलेला आहे. कारण काय असतं की बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी त्यांच्या अंगात असते, परंतु ती क्रिएटिव्हिटी दाखवण्याचे धाडस हे ग्रामीण भागातल्या मुलींच्या मध्ये होत नाही आणि ते धाडस निर्माण करायचं काम ही संस्था गेली 32 वर्ष झालं करत आहे. आता आपल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना 15 ऑगस्ट 1994 साली कैलासवासी महादेव अण्णाप्पा चव्हाण यांनी केलेली आहे आणि त्यांची परंपरा आज आपण अबाधित ठेवलेलं आहे आणि इथून पुढं अशीच अबाधित राहणार आहे. आणि हे अबाधित राहण्यासाठी मुख्य म्हणजे आपल्या सर्व सातारकरांचा आशीर्वाद व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा प्रतिसाद, या सगळ्यांचा एकत्रित मिलाप होऊन आज मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गेली 32 वर्ष सादर करत आहे. आता आपल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे, ज्याच्यात आपण कौशल्य विकास संस्था मुंबई यांची मान्यता आहे. त्याचप्रमाणे BSc हॉटेल मॅनेजमेंट डिग्री प्रोग्राम जो आहे त्याला नागपूर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर यांची मान्यता आहे. आता आम्ही नवीन एक इतिहास घडवला मागच्या वर्षी की जे आपल्या BSc हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंटच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची पहिली शिष्यवृत्ती योजना आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण आपल्या कॉलेजला आणलेली आहे आणि आत्ता त्याचा रेकॉर्ड आम्ही तयार केलेला आहे की ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळायलाच पाहिजे आणि ही सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळते. जसे ओपनला आहे SC ST OBC NT ह्या सर्व विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप लागू झालेली आहे. फक्त या कोर्सचा क्रायटेरिया आपल्याकडे 12वी पास असल्यामुळं 3 वर्षाचा हा प्रोग्राम आहे.
बरेच आता तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आपण डिग्रीच्या बरोबर डिप्लोमा 2 वर्षाचा देखील राबवतोय, त्याला पण मुंबई विद्यापीठाची मान्यता आहे. त्याचप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, त्याला देखील मुंबई विद्यापीठाची मान्यता आहे. परंतु नुसतं कोर्सेस चालू करून ते चालू ठेवणं हे इतकंच महत्त्वाचं नाही, तर त्या विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त करून देण्याचं काम गेली संस्था हे करत आहे. आता बरेच विद्यार्थी तुम्ही पेपरच्या बातम्या वाचत असाल किंवा इन्स्टाला फॉलो करत असाल तर तुम्हाला दिसतंय की आता आपण जे इंडियात विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत होतो ते आता विद्यार्थ्यांना ट्रेनिंग इंडियापेक्षा आपण आउट ऑफ इंडियाला प्रायोरिटी जास्त दिलेली आहे. याच्यामध्ये आहे मॉरिशस, मलेशिया, थायलंड, सिंगापूर आहे, दुबई, ओमान, कतार, अबुधाबी या ठिकाणी आता आपले विद्यार्थी सर्व कार्यरत आहेत. आणि हे करत असताना पालकांचा पण आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे की आउट ऑफ इंडिया पाठवण्यासाठी पालकांची देखील धाडसी वृत्ती आता दिसून येत आहे. बऱ्याच मागच्या वर्षी मुली देखील आता आउट ऑफ इंडिया आपल्याला ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी गेलेले आहेत. आता हे नुसतं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आपण हॉटेल, रिसॉर्ट याच्यासाठीच न देता आपण क्रूज लाईनमध्ये देखील दिलेलं आहे, एअरलाईन्समध्ये देखील दिलेलं आहे. म्हणजे जेवढी कॅटेगरी हॉटेल मॅनेजमेंटसाठी लागते ते सगळ्या वाटा आपण उपलब्ध करून देत आहोत. त्याचप्रमाणे आपल्याकडे डिप्लोमा इन आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन, वास्तुशास्त्र आरेखन हा महाराष्ट्र शासनाचा जो 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाला देखील महाराष्ट्र शासनाची जॉब प्रायोरिटी फर्स्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नगरपालिका, वॉटर सप्लाय, PWD, बांधकाम भवन, जिल्हा परिषद, इरिगेशन, रेल्वे, मिलिटरी आदी ठिकाणी गव्हर्नमेंटचे जॉब आता विद्यार्थी संस्थेमध्ये कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई विद्यापीठाचा डिप्लोमा इन इंटिरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम सेमेस्टर पॅटर्नला राबवला जातो. तर या विद्यार्थ्यांना देखील आता इतकी मागणी आहे की इंटिरियर डिझायनर म्हणजे काय हे आता तुम्हाला समजून चुकलेले आहे की विदाऊट फर्निचरचं कुठलंही दुकान नाही, कुठलंही मॉल नाही, कुठलं घर नाही. कारण आपण आता याच्या अगोदर अनुभवत आलोय. त्याच्यामध्ये काय होतं की रेडीमेड फर्निचर आणायचं, जे आवडतंय ते आणायचं फर्निचर आणि आपण घरात ठेवायचो. परंतु ते फर्निचर आपल्या जागेला सुटेबल आहे किंवा नाही, त्याचं कलर कॉम्बिनेशन आहे किंवा नाही, लाईट इफेक्ट्स, कलर इफेक्ट्स, इनसाइड गार्डन, आउटसाइड गार्डन याचं कुठलीही काल्पनिक दृष्ट्या आपण विचारच न करता नुसतं रेडीमेड फर्निचर आणून ठेवत जायचो. परंतु आता कालांतरण बदल झालेला आहे, इंडस्ट्रीमध्ये इतका मोठा बदल झालेला आहे की इंटिरियर डिझायनरची खूप मान्यता आता आहे की ज्यांना प्लेसमेंट इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि आपण पुन्हा, मुंबई, बेंगलोर, गोवा आदी ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना आपण प्लेस करत आहे इंटिरियर डिझायनिंग आणि डेकोरेशनच्या देखील. त्याचप्रमाणे या इंटिरियर डिझायनिंगला आणि आर्किटेक्चरला मिनिमम क्वालिफिकेशन फक्त 10वी पास आहे. 10वी पासून पुढील कुठल्याही विद्यार्थ्याला, 10वी पासून ते पदवीधरापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला देखील हा कोर्स करता येतो. त्याचप्रमाणे आता तुम्ही जलसा फॅशन शो 2026 बघत आहे, तो आता जो कोर्स आहे तो डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग 2 वर्षाचा इतका उत्कृष्ट कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लहान बेबी पासून मोठ्यापर्यंतचा ड्रेसचं डिझाईन, स्केचिंग, कलर कॉम्बिनेशन आहे, जरदोशी, एम्ब्रॉयडरी, बांधणी, बाटिक, पेपर कटिंग, क्लॉथ कटिंग, स्टिचिंग. त्याचप्रमाणे आपण सॉफ्टवेअरमध्ये फॅशन इलिस्ट्रेशन, कोरलड्रॉ, फोटोशॉप आदी सॉफ्टवेअर देखील आपण टीच करतो. याचप्रमाणे नुसता आपण तो थेरॉटिकल सब्जेक्ट जरी शासनाचा असला तर त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव्हिटीसाठी आपण संस्थेने देखील त्याच्यावरती अभ्यासक्रम होऊन त्या अभ्यासक्रमावरती विचार करून आपण आधी अभ्यासक्रम त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग केलेला आहे की जेणेकरून आपले विद्यार्थी ज्यावेळेला बाहेर पडतील त्यावेळेला तो विद्यार्थी कुठेही अपूर्ण राहील असं त्याला वाटणार नाही. त्याच्यासाठी देखील विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंग कोर्स झाल्यानंतर तुम्हाला गारमेंट डिझायनिंग काम करू शकता. गारमेंट इंडस्ट्रीजमध्ये डिझायनर बरोबर सुपरवायझर, स्वतःचं ब्युटीक सुरू करू शकता तुम्ही, फॅशन कोरिओग्राफर म्हणून काम करू शकता. आधी वाटा उपलब्ध आहेत, परंतु आपल्याला माहिती नाही. किंवा फॅशन डिझाईन म्हणजे बऱ्याच विद्यार्थिनी पण येतात किंवा पालक येतात, त्यांना फक्त आपल्याला ब्लाऊज शिवायला आलं पाहिजे किंवा ड्रेस शिवायला आलं पाहिजे एवढीच अपेक्षा असते. परंतु फॅशन डिझाईन हा टेलरिंगचा कोर्स नसून तो एक क्रिएटिव्हिटी तुमच्या डोक्यात जे असतं ते कागदावरती कसं उतरलं जातं आणि कागदावरची प्रतिकृती ती तुम्ही डायरेक्ट कसं कॉस्ट्युम मध्ये उतरता किंवा फॅब्रिक कसं वापरता हे सगळ्यांचा मिला. त्याच्याबरोबर ज्वेलरी कशी वापरली पाहिजे, त्याच्याबरोबर इतर गोष्टी कशा त्याच्यामध्ये आपण समावेश करू शकतो, क्रिएटिव्हिटी कशी दाखवू शकतो, ह्या आधी गोष्टीचा विचार करून तो ड्रेस बनतो. एखादा ड्रेस आपल्याला मार्केटमध्ये आवडल्यानंतर मुलींना वाटतं चला आपल्याला मागतो की बाबा आपला गरारा ड्रेस आवडला, तुम्ही गरारा पाहिजे. तर तो गरारा ज्या वेळेला फेमस होतो तो कुठं डिझायनरवरच्या त्याच्या कर्तृत्वावरती.
तसं ह्या मुलींनी पण आज ना उद्या तुमच्या क्रिएटिव्हिटी दाखवून तुमचे स्वतःचे डिझाईन्स मार्केटमध्ये आणणं गरजेचं आहे. आज मला सांगायला आनंद वाटतोय की सम्राज्ञी म्हणून ब्युटी पार्लरचं कालच उद्घाटन झालं माझ्या विद्यार्थिनीचं. मोती चौकामध्ये आपल्या बेकवेलच्या शेजारी सम्राज्ञी ब्युटी पार्लर स्वतः माझ्या विद्यार्थिनींना आता उपलब्ध करून दिलेले आहे तुम्हाला रेंटल बेसिसवरती. हे तर सांगायचं कारण की ती विद्यार्थिनी देखील त्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. तसंच तुमच्या तळागाळातल्या देखील विद्यार्थिनी त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजेत, हीच माझी अपेक्षा आहे. आता हे करत असताना तुम्ही बरेच विद्यार्थी असतात किंवा पालक असतात, तुम्ही पालकांनी पण आपल्या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की नुसतं आपण प्रवेश घेतला म्हणजे असं नाही झालं. आता कोरोनानंतर आपल्याला असं दिसून आलंय की विद्यार्थ्यांचा कल शिक्षणाकडे पेक्षा इतर ऍक्टिव्हिटीकडे आहे. आता आपल्याकडे मोबाईल आपण लेक्चरच्या अगोदर ज्यावेळेला बॅच चालू होती त्यावेळेला आपण मोबाईल कलेक्टच करतो, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना ते आवडत नाही. तुम्ही पालकांनी पण त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की बाबा तो विद्यार्थी रेग्युलर कसा येईल आणि तो कॉलेजमध्ये त्यांना जे आपण पैसे भरले त्या पैशाच्या आपल्याला मुभा मिळालेली का नाही, 1 रुपये भरले तर आपलं 2 रुपये आपल्याला कसं वसूल करता येईल हे त्याच्यात ध्येय दिसलं पाहिजे आणि ते ध्येय दिसणं गरजेचं आहे. म्हणूनच मी सांगतोय की तुम्ही जनरली नुसतं कुठल्याही प्रकारचे कोर्स न करता व्यवसाय घेऊन कोर्स करणं आता काळाची गरज आहे. तर तुम्हाला सर्वांना आता मी सांगतोय की अशा प्रकारचे कोर्स जे उपलब्ध आहेत आपल्याकडे ते तुम्ही करावे आणि त्या संधीचा लाभ घ्यावा. हॉटेल मॅनेजमेंटची जी स्कॉलरशिप आहे त्या स्कॉलरशिप बरोबर तुम्हाला हॉस्टेलची स्कॉलरशिप देखील आधार स्वाधार योजना देखील राबवली गेलेली आहे. त्यामुळे बाहेर 21 किलोमीटरच्या बाहेरच्या विद्यार्थ्याला त्याला मेसचे पैसे पण भेटतात, त्याचप्रमाणे त्याला रूमचं रेंट देखील मिळतो. म्हणजे एवढं तुमच्यासाठी शासनानं सोय करून दिली, त्या संधीचा तुम्ही फायदा करून घेतलेला पाहिजे. आता जास्त काय तुमचा मी वेळ घेत नाही कारण भरपूर राऊंड आहेत आपल्याला आणि ते तुम्हाला राऊंडचे आनंद घ्यायचा आहे. तर माझे मी हे 2 शब्द संपवून जय हिंद जय महाराष्ट्र. शिक्षण आणि उत्तम दर्जाचं शिक्षण कमी फीसमध्ये साताऱ्यामध्ये त्यांनी उपलब्ध करून आपल्या सर्व सातारकरांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी हर सुबह में हर शाम में एक रुतबा है, एक शान है, दोनों तुझ पे, हाँ तुझ पे, दोनों तुझ पे, हाँ तुझ पे, दोनों तुझ पे कुर्बान है। एक दिल है, एक जान है, दोनों तुझ पे, दोनों तुझ पे कुर्बान है।
पकड़ लूं ओ ये काली रात जकड़ लूं दिन रात के दिल का रुख मोड़ के मैं रख दूं तुझ संग पैर लगाया ऐसा रहा मैं फिर अपने जकड़ ये ठंडा चांद पकड़ लूं दिन रात के दिल का रुख मोड़ के मैं रख दूं तुझ संग पैर लगाया ऐसा रहा मैं फिर अपने जैसा हो रहा मैं फिर अपने जैसा मेरा इश्क तेरा नाम इश्क मेरा नाम इश्क तेरा नाम इश्क मेरा नाम इश्क तेरा नाम इश्क मेरा नाम तेरा नाम गौरव दिन साजरा केला आणि यानंतर आता आपण मराठी वेशभूषेचा गौरव करणार आहोत. मी जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आमंत्रित करते पुढील राऊंडच्या विद्यार्थिनींना आणि पुढचा राऊंड आहे मराठी ग्रेस राऊंड.
थोड़ी सी हाय लेके आई हूँ मैं तुझा नजराना जानू पलकों से मैं को झलकाना मैं हूँ फितूरी जानू पलकों से मैं को झलकाना मैं हूँ फितूरी से खुशबू खफा खफा है गुलशन में छुपा है कोई रंज फिजा के जश्न बहारा है इश्क ये देख के हैरा है फूल से खुशबू खफा खफा है गुलशन में छुपा है कोई रंज फिजा की चिलमन में सोचते हैं अब ये हम कोई कैसे कहे वो है या नहीं हमारे करते तो है साथ सफर फासले हैं फिर भी मगर जैसे मिलते नहीं किसी दरिया के दो किनारे पास है फिर भी पास नहीं हमको ये गम सी बातें हैं ओ कहने को जश्न बहारा है इश्क ये देख के हैरा है फूल से खुशबू खफा खफा है गुलशन में छुपा है कोई रंज फिजा के चमन में हमने जो था नगमा सुना दिल ने था उसको चुना ये दास्तान हमें वक्त ने कैसे सुनाई हम जो अगर हैं गमगी वो भी उधर खुश तो नहीं मुलाकातों में है जैसे घुल सी गई तन्हाई सारे सहमे नजारे सोए सोए वक्त के धारे और दिल में कोई कोई सी बातें हैं ओ कहने को जश्न बहार
अंग सुगंधित मन आनंदित अंग सुगंधित मन आनंदित चमोर रंग बरसाया चमोर रंग बरसाया खरंच एकापेक्षा एक राऊंड तुम्हाला अजून बघायला मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्साह यायला पाहिजे. तुम्ही टाळ्यांचा कडकडाट त्यांना स्वागत करा. खरंच चव्हाण सर मगापासून मी पाहतेय त्यांच्या विद्यार्थ्यांचा हे सादरीकरण खूप कौतुकाने बघताय. एकदा सरांसाठी आणि मंजू इन्स्टिट्यूटच्या संपूर्ण टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या शोद्वारे दिसणार आहे. तर मी पुढच्या राऊंडसाठी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करते, आपण लगेचच पुढच्या राऊंडकडे वळूया. मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयोजित कॉफिया प्रस्तुत जलसा फॅशन शो 2026चा हा पुढचा राऊंड रेनबो राऊंड. तेरा सूट भी तेरी साड़ी भी तेरा लहंगा तेरी ड्रेस तेरा कोका डिजाइनर 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 जेड़ी जेड़ी चीज तू पाली ओदे मुल वध जांदे ने जेड़ी जेड़ी शहर तू जामी उत्थे लोकी जांदे ने जेड़ी जेड़ी चीज तू पाली ओदे मुल वध जांदे ने जेड़ी जेड़ी शहर तू जामी उत्थे लोकी जांदे है तेरा रूप नी डिजाइनर डिजाइनर बेबी मेरा हार्ट होता है ब्रेक मेरे गाने छोड़ते तो सुनती है ब्रेक अब लेता है डिजाइनर तेरी कमर का माप सांप लगे मुझे उसका इंची रेट हर नए दिन डिजाइनर 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 डिजाइनर
नखरा करदा सूट पंजाबी जुल्फां तेरियां कालियां ने तेरे नाल जो रहिंदियां है कुड़ियां किस्मत वालियां ने नखरा करदा सूट पंजाबी जुल्फां तेरियां कालियां ने तेरे नाल जो रहिंदियां कुड़ियां किस्मत वालियां सारे गबरू ते है माइनर डिजाइनर 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 ओ इंडियन दीवा वो मेरी गल सुन दीवा वो इंडियन दीवा लगदा तेरे नाल के जनीवा कि मैं कितनी तुम्हारी डिजाइनर 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 आवडते रंग वेगळे असतात आणि आपल्या आवडीनिवडीनुसार आपण आपली फॅशन सुद्धा निवडतो. तर हेच दर्शवणारा हा सुंदर असा राऊंड आता आपण एन्जॉय केला. पण या बदलत्या काळामध्ये जसा ट्रेंड बदलतोय, जसा ब्रायडल ट्रेंड बदलतोय, जसा रंगाचा ट्रेंड बदलतोय, तसा सध्या वेडिंगमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू आहे कपड्यांमध्ये. तर कोणत्या कलरचे कपडे, मला इथे कोण सांगू शकतो कोणत्या रंगाचे कपडे आता वेडिंगमध्ये खूप जास्त ट्रेंडिंगला आहेत? एक ट्रेंड सध्या वेडिंगसाठी सुरू आहे. तर कोणत्या रंगाचे कपडे सध्या कॉफी प्रस्तुत जलसा फॅशन शो 2026. It's fantastic. You can brush my hair, undress me everywhere. Imagination, that is your creation. Barbie, let's go party. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.
चिमुकल्यांमध्ये आला तो म्हणजे मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. इथे आपल्याला फॅशन डिझायनिंग 2 वर्ष, हॉटेल मॅनेजमेंट 1, 2, 3 वर्ष, इंटेरियर डिझायनिंग 2 वर्ष, बांधकाम पर्यवेक्षक 1 वर्ष, आर्किटेक्चर असे 2 वर्ष डिग्री डिप्लोमा कोर्सेस अवेलेबल. संकल्पनेपासून ते हा ड्रेस तुमच्या समोर या सगळ्या ऑडियन्स समोर सत्यात उतरेपर्यंतची काय जर्नी होती? आमची एक 20 जणींची टीम आहे. तर आम्ही सगळं हे फॅब्रिक आणायला सुरतला गेलेलो. तिथून सुरतपासून ते जलसापर्यंतची जर्नी आमची खूप छान होती आणि आम्हाला हे ड्रेस स्वतः स्टिच करायला गाईड जान्हवी मिसनी केले आणि त्या थँक्यू. कसं वाटतं आज स्वतः डिझाईन केलेला ड्रेस तुम्ही ऑडियन्स समोर स्वतःच्या आई वडिलांसमोर प्रेझेंट करताय? खूप छान वाटतं. बरोबर. शाही अंदाज या राऊंडमध्ये तू यायचं ठरवलंस बरोबर, आणि बरोबर शाही लुक दिसतोय. तुझी जर्नी काय होती? बरं, कसं वाटतंय? फायनली राऊंड कंप्लीट झालेला आहे. सगळ्यांना हा राऊंड भरपूर आवडला. कसं वाटतंय? छान वाटते, खूप छान वाटते. खूप छान वाटतं. शिक्षण गाईडमुळे एवढं सगळं झालंय. आमच्या सिमरन मिस, जान्हवी मिस यांच्यामुळे आज एवढा मोठा तुझं गाव कोणतं? मी उमरजची. मगाशी म्हटल्याप्रमाणे साताऱ्यातील प्रत्येक गावातून विद्यार्थी या ठिकाणी फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेऊ शकतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जाऊ देत या पुढच्या राऊंडसाठी म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन राऊंडसाठी. मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयोजित कॉफिया प्रस्तुत जलसा फॅशन शो.
सांस मेरी ये मेरी कुछ प्यार है तुमसे हाँ कुछ में ही तो मेरा जहाँ मनहारी तन्हारी सुकुमारी प्रीतमा इतना न मजा देना पूरे प्रेम का लेना नारी मनहारी सुकुमारी प्रीतमा कुछ प्यार है तुमसे हाँ कुछ में ही तो मेरा जहाँ मनहारी तन्हारी सुकुमारी प्रीतमा इतना न मजा देना पूरे प्रेम का लेना नारी मनहारी सुकुमारी प्रीतमा सोचा नहीं कभी कि तुम खास सोचा नहीं कभी कि तुम खास चली आएगी पता नहीं यकीन लगे जान निकल जाएगी हौले हौले दिल मेरा होने लगा है ये तेरा जरा जरा मेरी तरह तू भी मुझे देखना नारी मनहारी सुकुमारी प्रीतमा मुझे प्यार है तुमसे कुछ नहीं तो मेरा जहाँ मनहारी तन्हारी सुकुमारी प्रीतमा इतना न मजा देना पूरे प्रेम का लेना नारी मनहारी सुकुमारी प्रीतमा There's something about the night, something really special, something about the way you move that thing, something really special, something about the way you move that thing, something really special. There's something. छोड़ूंगा और चुराएगी भी तो मिलाऊंगा जैसे के बहाने बनाएगी देखूंगा छोटे मोटे बातें सिमटी घुसाऊंगा That's
जिंदगी जिली है मैंने अपनी ही शर्तों पे बोल बचन साला बोल किसी का नहीं मानता थोड़िया अभी मुड़ के दोबारा मैं ऐसा हूँ नजारा जिस भी गली से जाऊं भीड़ लग जाए मेरे घर का पता तो यहाँ बच्चा बच्चा जानता Don't judge me, I can't have Don't say my mama, so I can't Downtown in the city, I'm a one-tag Sorry, look, sala, bole, bole, one-tag Say mohabbat thodi zyada mujhe one-tag स्टुडंट आहेस? BSc हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट. कितवं वर्ष सुरू आहे आता? थर्ड इयर सुरू आहे. आणि तुझं गाव कोणतं? फलटण. फलटणवरून तू इथे राहून शिकतोस की कसं? हो राहून इथे राहून शिकतोस. काय सांगशील तुमच्या हॉटेल मॅनेजमेंट स्ट्रीमबद्दल, टीचर्सबद्दल आणि ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींबद्दल? सगळं एकदम छान आहे. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकर ॲडमिशन घ्यावे. याच्यासारखं मिसमॅच होऊन मजा लुटायची असेल तर नक्की ॲडमिशन घ्या. सो तुझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा आहे शिक्षणाच्या बाबतीत? छान आहे. तू फलटणवरून येऊन इथे राहतोस बरोबर, तर स्कॉलरशिप वगैरे काही तुला मिळाली? हो मिळाली. वा, खरंच आपल्या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की फलटणवरून, उंब्रजवरून बऱ्याच लांबून तुम्ही इथं येऊन शिष्यवृत्ती मिळवून तुमच्या आवडीचे कोर्सेस करू शकता. याहून आनंदाची गोष्ट काही असू शकते. या सुवर्ण संधीबद्दल आपण मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आभार मानूयात. आणि गेली 32 वर्ष शिष्यवृत्ती ते आपल्याला प्रोव्हाइड करतायत. बऱ्याच कोर्सेससाठी या ठिकाणी शिष्यवृत्ती आहेत आणि ज्यातून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या फील्डमध्ये कमी खर्चामध्ये एकही खर्च रुपया न करता शिक्षण पूर्ण करता येतं. यासाठी खरंच मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आभार. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मिसमॅच राऊंडसाठी. एकदम वन्स मोर व्हायला पाहिजे ना फक्त याचा. समज. यानंतर मी मंचावर आमंत्रित करते आजचे आपले स्पॉन्सर म्हणजेच कॉफियातर्फे उपस्थित शिवम पवार सर, यासोबत निखिल भोसले सर आणि अमर चोरगे सर यांना. मी चव्हाण सरांना शो पाहायला मिळतंय. तर ह्या शोचे गेली दुसरं वर्ष आपल्याला स्पॉन्सरशिप म्हणजेच प्रायोजक लाभलेले असं कॉफी कॅफे, पोळी नाका सर्कल, अजिंक्य कॉलनी यांचं प्रत्येक वर्षी आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. आणि यावर्षी देखील यांच्याकडूनच आपल्याला सहकार्य लागले. मेन प्रायोजक म्हणून कॉफी यांचं आपल्याला सहकार्य लागलेलं आहे. त्याच्यासाठी निखिल भोसले, शिवम पवार, अमर चोरगे हे इथं आता कॅफे मालक इथं उपस्थित आहेत. तर त्यांचा मी संस्थेतर्फे स्वागत करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या आजच्या कार्यक्रमाचे मेन स्पॉन्सर्स कॉफी आहे यांच्यासाठी. व अमर चोरगे सर यांचा पुष्पगुच्छ देऊन मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे सत्कार केला जातो. यासोबत मी शिवम पवार सरांना विनंती करेन की आपण आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि कॉफीबद्दल थोडीफार माहिती आम्हाला द्यावी. सो इथं आम्ही फर्स्ट शो झालेला तसं पहिल्यापासून इव्हेंट एन्जॉय केलेला. सो ऑल बॉयज आर डुईंग व्हेरी ग्रेट. एव्हरीवन इज लुकिंग हँडसम अँड ऑल गर्ल्स आर टू प्रिटी. सो आय गेस हे सगळं करायला खूप कॉन्फिडन्स पण लागतो. अँड त्यांना चांगली अपॉर्च्युनिटी भेटलेली MIT कॉलेजने दिलेली आहे. आय गेस त्यांनी त्याचा चांगला फायदा घ्यावा. अँड आय होप एव्हरीवन बेस्ट ऑफ लक फॉर देअर फ्युचर. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. धन्यवाद. मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयोजित How can I be what you wanted to be? You're frozen when your heart's not. How can I be what you wanted to be? You're frozen.
We never be apart. Give yourself to me. Now there's no point in placing the blame, and you should know I can suffer the same. If I lose you, my heart will be broken. If I could melt your heart, we'd never be apart. Give yourself to you. Only see what your eyes want to see. How can life be what you want it to be? You're frozen when your heart. You only see what your eyes want to see. How can life be what you melt your heart? We never be apart. Give yourself to me. म्युझिक प्लीज. मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयोजित Really
सजना है मुझे सजना के लिए सजना है मुझे सजना सजना के लिए जो सज गई सजना के Watch your lips and say, watch your hips and say, baby, you can make my way. You are a fire, passion to say, don't waste of time. Take care of me, just really know. Don't ever say that, just take it really slow. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी खूप साऱ्या शिकायला मिळाल्या. खरंच आमचे शिक्षक आणि कॉलेज एवढं आमच्यासाठी मेहनत घेतं की अगदी तळागाळातून आलेल्या मुली आम्ही कधी विचार पण करू शकत नव्हतो की आम्ही इतके सुंदर सुंदर डिझाईन्स आम्ही स्वतः तयार करू. त्याबद्दल खरंच कॉलेजचं आणि शिक्षकांचं खरंच मनापासून आभार. दुसरी गोष्ट, हा कलर चूज करण्यामागे कारण आहे की 2026ला टील कलर एक जागतिक कलर असतो दरवर्षी. तर यावर्षीचा जो 2026चा कलर आहे तो टील कलर आहे. त्यामुळे मी हा कलर चूज केला. मॅम, कशी ही साडी निवडली, कशी बनवली आणि हीच साडी का, या साडीविषयी थोडंसं सांगशील? पहिले तर ही साडी बंगाली ड्रेपमध्ये थोडीफार मोडते कारण त्याचा पदर मी तसा ड्रेप केलेला आहे. आणि कलर म्हणला की पिंक ब्लू सगळेजणच घेतात आणि मेहंदी कलर क्वचितच असा सगळ्यांकडे भेटेल की बाबा तुम्हाला ग्रीन शेड भेटेल पण ग्रीनमध्ये त्या आणखी भेटेल पण मेहंदी कलर जरा बाबा हां ठीक आहे वेगळं काहीतरी म्हणून. आणि वेगळं काहीतरी म्हणजे पूर्ण पदर ड्रेप केलेला आहे आणि खालची साडी स्टिच केलेली आहे. वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण आता वेबसाईटवर जाण्याची गरज नाही आहे. आपल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ज्या स्टुडंट आहेत त्या स्वतः तुम्ही सांगेल तशा, तुम्ही दाखवाल तशा किंवा तुमच्या डोक्यामध्ये जी कल्पना असेल तशा साड्या सत्यात उतरवू शकतात, बरोबर? काय सांगशील फॅशन डिझायनिंग कोर्सबद्दल आणि कॉलेजबद्दल? फॅशन डिझायनिंग एक म्हणजे असा कोर्स आहे, म्हणजे आता समज आपण जर एखाद्या दुकानात गेलो ना तर आपल्याला प्रत्येक ड्रेसमध्ये काय ना काय आवडत असते. म्हणजे एखाद्याचा ड्रेस जर आपण चूज केला ना तर एखाद्याची स्लीव्ज आवडते किंवा एखाद्याचा फक्त पॅटर्न आवडलेला असतो, एखाद्याचं पॅटर्न आवडतो तर स्लीव्ज पटत नाही आपल्याला. मग फॅशन डिझायनिंग म्हणजे विचार असं केला की जर आपल्याला जर ते जर स्किल जर समजा आपल्याला समजलं एकदा की मग आपल्याला हवं सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम सॉल्व. आणि कलर आवडला तर डिझाईन आवडत नाही, तर हा ज्यांचा कोणाचा प्रॉब्लेम असेल तो आपल्या स्टुडंट्सनी सॉल्व्ह केलेला आहे. सो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या सगळ्यांसाठी.
तुम्ही सगळ्या खूप जास्त सुंदर दिसताय आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. यानंतर आपण जो आत्ता बराच ट्रेंडला आहे, सो मी जोरदार टाळ्यांनी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या पुढच्याचा हा नेक्स्ट राऊंड डायनामिक डिओ. 3, 2, 1 म्युझिक प्लीज. चलती है माना ये सारी तेरी हाई हील्स की गलती है. तू तो जादू है कौन, ये तो बता तू है कौन, कहाँ से आई है कहाँ से है ये पागल लड़की मुझे हलवाई. Shut up. ये सब मैं बोलने गुस्सा जैसी को बच जाती है फिर तो इतना थक जाती है. मैं हूँ शिकारी ये खाली मेरा बात जाता तो ना पहचाने क्यों तेरे घर रखवार नहीं आता. चीज करके झोंक स्वीट करके रात में अपनी तू मुझको बिठा लेगा. मुझे जो तंग किया कुछ मेरे संग किया तो मेरी हाई हील से मार तू खा लेगा. ये दिन खुले जाने से लपाए गाड़ियां सीने विच दिल में लगा. फिसल के हम मिले जहाँ पर लम्हा थम गया. शीशे में ढलती तुम क्या भुला के निकली है दिल से रंग से तुम है गेरुआ. तुम पे फना है सूफियाना रास्ता जहाँ को हर रास्ता तुमसे जुड़ा जो दिल जरा संभल के दर्द का वो सारा
कुछ तो ले हाथों में हाथ ले 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे बिन कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे राहों में तुमको जो धूप इश्क पर से जैसे लगाए तो आएगा नजर सरे अब दोनों के अलावा कोई और नहीं है इश्क पन्नों में तेरा मेरा नाम अखबारें जो खुल जाए तू इश्क है तो नहीं छुपना इश्क पर से जैसे शराबी रंग लाया तेरे सच तेरी गोरियां लेके आगे बेबे आज उठता जैसे कि पतंग सज गोरियां लेके आगे बेबे आज उठता जैसे कि पतंग सज ते आपल्याला आजच्या या शोबद्दल फीडबॅक देणार आहेत कारण त्या खास साऊथ आफ्रिकेवरून आज हा शो एन्जॉय करण्यासाठी आल्यात सो प्लीज गुड मॉर्निंग एवरीवन नमस्ते सो मेरा नाम मुक्ता माय नेम इज सू so when I heard about this Jausa fashion show like I couldn't wait because I was very curious because I'm also a fashion student. I know how it feels when you portray your designs on the ramp. So I want my feedback about this fashion show is, oh my God, since I have been here in India, this one is the most which I have ever enjoyed. I just want to thank Danvidi for inviting me because I was not expecting it. Oh my God, I really enjoyed. So what I can say is MIT is doing a great job. We have future with MIT. They are grooming the students very well. Thank you. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या स्पेशल गेस्टसाठी. हॅलो ही जी विद्यार्थिनी पुण्याच्या फॅशन डिझायनिंग डिग्री प्रोग्रामला शिकत ती लास्ट इयरला आता तिचं फॅशन डिझाईनचा कोर्स झालेला आहे आणि ती आमच्या ज्या मॅडम आहे धन्वी दोशी मॅडम त्यांच्या बॅचमेट होत्या आणि त्या धन्वी मिस आत्ता आपल्याकडं ॲज ए टीचर म्हणून फॅकल्टी म्हणून आहेत आणि त्यांनी इन्व्हिटेशन त्यांना ह्या कार्यक्रमासाठी दिल्या होत्या आणि त्या कार्यक्रम एन्जॉय करण्यासाठी तेवढ्या डिस्ट म्हणजे साऊथ आफ्रिकाहून इथं आल्या आणि या कार्यक्रमाचा त्यांनी आस्वाद घेतला म्हणजे बघा आपल्या MITला एवढं MITचे ड्रेस बघण्यासाठी त्यांना देखील इतका उत्साह निर्माण झाला की त्यांनी त्या खास हा शो एन्जॉय करण्यासाठी इथं आल्या त्याबद्दल मी मंजू इन्स्टिट्यूटतर्फे त्यांचं आभार मानतो. मी सरांना विनंती करते त्यांनी यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
मंजू असे शोज साताऱ्यात सतत होत राहोत, कारण यामुळेच आपल्या साताऱ्यातील विद्यार्थिनींना ज्यांना फॅशन डिझायनिंगमध्ये हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आवड आहे त्यांना आपली कला